इथे आज आपण डिंकाच्या लाडूची रेसिपी पाहणार आहे. त्यासाठी घेतलेले साहित्य सांगते. इथे खोबरे किसून घेतलेले आहे मी 2 वाट्या. त्यासाठी 1 वाटी गूळ घेतलेला आहे, डिंक घेतलेला आहे, खारीक पावडर, काजू, बदाम कापून घेतलेले आहे आणि थोडीशी खसखस घेतलेली आहे. हे सर्व साहित्य घेतलेले आहे. आता कढई ठेवून आधी सुके जिन्नस आपल्याला भाजून घ्यायचे आहे. खोबरे छान असे तांबूस कलर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहे. खोबरे एकदम छान मंद आचेवर व्यवस्थित परतून घ्यायचे. त्यामुळे आपल्या ह्या खोबऱ्याचा ह्या डिंकाच्या लाडूचा खवट असा वास येणार नाही. शेवटपर्यंत हे लाडू एकदम छान राहतील. त्यामुळे आपल्याला हे खोबरे व्यवस्थित छान असे भाजून घ्यायचे आहे. तुम्ही जर खोबऱ्याचे तुकडे घालणार असेल तर त्यात तूप घातले तर चालते. पण आपण असा खीस वापरतो ते नुसतंच भाजून घ्यायचं आहे. आता इथं खोबरं भाजून झालेलं आहे, तर मी 1 चमचा तूप टाकत आहे. या तुपामध्ये आपल्याला ड्रायफ्रुट्स तळून घ्यायचे आहेत. इथे मी काजूचे काप टाकलेले आहेत. काजू छान असं परतून घ्यायचं आहे. यामध्येच बदामाचे काप टाकून घेत आहे. तुम्हाला हवे असेल तर आणखीन ड्रायफ्रुट्स मनुके, अक्रोड वगैरे वापरू शकता. हे पण 1-1 मिनिट असं छान असं परतून घ्यायचं आहे. नंतर हे तुपामध्ये परतून झाल्यानंतर हे काढून घ्यायचं आहे. त्यालाही त्यातच खसखस टाकून घ्यायची आहे. खसखस वेगळी नाही भाजत बसायचं. या ड्रायफ्रुट्समध्येच आपल्याला खसखस ही थोडा वेळ परतून घ्यायची आहे. आता हे सर्व आपण काढून घेऊया. तुपामध्ये असे जर आपण भाजून घेतल्याने याचा कच्चापणा निघून जातो. मग हे लाडूमध्ये छान टेस्ट देतात. आता नंतर 1 चमचा तूप टाकून आपण खारीक पावडर भाजून घ्यायची आहे. खारीक पावडर तुपामध्ये एकदम छान सुवास येईपर्यंत भाजून घ्यायची आहे. थोडासा रंग बदलला की आपल्याला कळतं खारीक पावडर भाजली आहे ती. एक 2 ते 3 मिनिटं छान व्यवस्थित अशी खारीक पावडर भाजून घ्यायची आहे आपल्याला तुपामध्ये. मस्त असा सुवास याचा येतो. त्यावेळेस आपल्याला ही खारीक पावडर देखील काढून घ्यायची आहे. हे पहा झालेली आहे आपली खारीक पावडर भाजून. आता नंतर आणखी 1 चमचा तूप टाकून 1 किंवा 2 चमचे तूप टाकून घ्यायचं आहे. थोडा-थोडा मिळून आपल्याला डिंक तळून घ्यायचा आहे यामध्ये. अगदी थोडा-थोडासाच टाकून घ्यायचा आहे. डिंक जरा जरा जास्त झाला की मग तो वेळ लागतो आणि असा थोडा-थोडा टाकला की लगेच असा फुलून वर येतो आणि मग आपल्याला असा थोडा-थोडा करून डिंक छान असा तळून घ्यायचा आहे आपल्याला. थोडा-थोडाच टाकल्यामुळे पहा किती छान फुललेला आहे. अशा प्रकारे सर्व डिंक आपल्याला तळून घ्यायचं आहे. मस्त असं छान फुललं की आपण हा डिंक काढून घेऊया आणि बाकीचाही सर्व डिंक आपण अशा प्रकारे तळून घ्यायचा आहे. इथे आपला सर्व डिंक तळून झालेला आहे. आता हे खोबरं आहे ना आपल्याला मिक्सरवर नाही बारीक करायचं. आपल्याला हे हातानंच थोडंसं कुस्करून घ्यायचं आहे. म्हणजे हातानंच असं थोडंसं चुरून घेतलं की एकदम छान भाजल्यामुळे एकदम मस्त त्याचा चुरा होतो. आणि जास्तही बारीक नाही करायचं, थोडं जाडसरच ठेवायचं आहे. म्हणजे लाडूमध्ये आपल्याला खोबरं असं छान दिसणार आहे. हे पहा अशा प्रकारे हातानेच मी इथं करून घेतलेलं आहे. आता हा डिंक बारीक करायचा आहे. मी हे खोबरे आणि खारीक पावडर एकत्र मिक्स करून ठेवलं आणि बत्त्यामध्ये डिंक थोडा थोडा करून मी इथं कुटून घेत आहे. तुम्ही हवं तर मिक्सरच्या भांड्यातून देखील करू शकता. अशा प्रकारे डिंक लगेच बारीक होतो. तळलेला असतो, छान हलका फुलका झालेला असतो, त्यामुळे डिंक असा लगेच छान बारीक होतो. अशा प्रकारे बाकीचा सर्व डिंक इथं
मी कुटून घेतलेला आहे आणि जे ड्रायफ्रूट्स आपण तळून ठेवलेले ते देखील कुटून घ्यायचे आहेत. ओबडधोबड तेही कुटून घ्यायचे आहेत. जास्त बारीक नाही, जास्त मोठे नाही, थोडेसे जाडसरच ठेवून त्या प्रकारे आपल्याला हे बारीक करून घ्यायचे आहे. थोडेसे जाडसर असे आपले हे इथं कुटून झालेले आहेत. आता हे आपण जरा साईडला ठेवून देऊ. हे सर्व आता मिक्स करूया. खारीक पावडर, खोबरं आणि डिंक, नंतर ते बारीक वाटलेले ड्रायफ्रुट्स, काजू बदामाचे काप आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. हे सगळं हातानं एकजीव मिक्स करून घ्यायचे आहे. आणि तुम्हाला जर हे खूपच जाडसर वाटत असेल तर परत एकदा तुम्ही हे सर्व मिक्सरमधून देखील पूर्ण बारीक करून घेऊ शकता. आता आपल्याला गुळाचा पाक बनवायचा आहे. त्यासाठी मी कढई गरम करायला ठेवली आहे. कढईमध्ये आपण जेवढा गूळ घेतलेला तेवढा टाकून घेऊ. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण आणखीन थोडंसं वाढवू शकता. गूळ आपल्याला थोडासा विरघळापर्यंतच याचा पाक बनवून घ्यायचा आहे. एकदम असा जास्त गूळ वितळू द्यायचं नाही, म्हणजे पुढे जाऊ द्यायचं नाही, जसा की आपल्याला चिक्कीला लागतो असा नाही बनवायचा. थोडासा गूळ वितळून झाला की मग लगेच आपलं हे मिश्रण तयार होतं लाडूत घालण्यासाठी. इथे पहा आपला सर्व गूळ वितळला आहे. हा वितळलेला गूळ हे पहा आपण या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचं आहे. लगेचच गरम गरम आहे तोपर्यंत हे लाडू वळायला घ्यायचे आहेत. त्यामुळे हे गूळ जरा वितळलेला आहे, तो गरम लागतो, म्हणून आधी सर्व मिश्रण आपल्याला चमच्याने मिक्स करून घ्यायचे आहे. चमच्याने असे मिक्स करून घेतले मिश्रण की मग थोडंसं हे बाकी सर्व गार झालेलं असतं ना, त्यामुळे परत आपल्याला हाताने लाडू बांधता येतात. अशा पद्धतीने सर्व गूळ मिश्रणाला लावून घ्यायचं आहे. हे पहा आता थोडं थंड झालेलं आहे. आधी गरम असताना आपल्याला एकदम हात नाही घालायचा, गुळाचा चटका बसू शकतो. त्यामुळे चमच्याने मिक्स केलं, नंतर मी आता हाताने सर्व मिक्स करत आहे. एकसारखं करून घ्यायचं आहे, गूळ सगळीकडे व्यवस्थित लागला पाहिजे. आणि या मिश्रणाला गरम आहे, कोमट आहे तोपर्यंतच आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत. आता इथं वेलची पूड टाकत आहे मी 1 चमचा. सुंठ बारीक करून टाकली तरी पण खूपच छान लागतात हे लाडू. चला तर आता आपण लाडू वळायला घेणार आहे. हे मिश्रण थोडं जाडसरच आहे, बत्त्यात कुटून घेतल्याने. तुम्ही मिक्सरवर एकसारखं बारीक करून घेऊ शकता. हे पहा इथं लाडू वळायला घेत आहे. अशा पद्धतीने हे डिंकाचे लाडू तयार होतात. खूप छान अशी सुंदर रेसिपी आहे. अगदी सोपी आहे. जास्त काही तामझाम नाही, जास्त काही साहित्य नाही आहे. हे पहा असं सहज लाडू वळला जातोय आणि कोमट आहे तोपर्यंतच हे मिश्रण लाडू वळून घ्यायचे आहेत. अगदी पटपट होतात हे लाडू. हे पहा इथे माझा तयार झालेला आहे हा डिंकाचा लाडू. आणखीन एक लाडू वळून दाखवते तुम्हाला. मी अशा प्रकारे सर्व लाडू पटपट इथे बांधून घेणार आहे, वळून घेणार आहे.
चला तर मग अशा पद्धतीने मी बाकीचेही सर्व लाडू इथं वळून घेत आहे. आणि तुम्हाला या डिंकाच्या लाडूची रेसिपी माझी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. ही रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक जरूर करा आणि कुकिंग विथ भाग्यश्री या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपी मी घेऊन येत असते आणि त्या सोप्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न मी करत असते. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.